रत्नागिरीची पहिली महिला पायलट म्हणून मान मिळवलेली शिवानी नागवेकर आता प्रत्यक्षात कामावर रुजू होणार आहे। तिला शुभेच्छा देण्यासाठी नागवेकर व विलणकर कुटुंबियांनी कौटुंबिक शुभेच्छा समारंभ रत्नागिरी येथे आयोजित केला होता। 2022 साली पायलट बनलेली शिवानी नागवेकरला लहानपणापासूनच विमानाची आवड होती। आपल्या आवडीलाच तिने आपले करिअर बनवले। लहानपणी आवडीने कागदी विमाने उडवणारी शिवानी अतिशय खडतर ट्रेनिंग पूर्ण करून पायलट बनली। ती पायलट झाली तेव्हा रत्नागिरीकरांनी तिचा नागरी सत्कार केला होता। आता शिवानी प्रोफेशनल पायलट म्हणून चेन्नई येथे विमान कंपनीत रुजू होणार आहे। नोकरीत रुजू होण्यापूर्वी तिच्या कुटुंबियांनी तिचा छोटेखानी शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता। या समारंभाला नागवेकर व विलणकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। तिच्या भावी कारकिर्दीसाठी सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत। माझं नाव श्रीकृष्ण हरिश्चंद्र विलणकर, भाई विलणकर या नावाने मला ओळखतात। आज ही माझी नात पायलट झाली, आज ती सक्सेस झाली। पण त्याच्यामागे तिचा एक निर्धार होता की मी पायलटच होणार, मला पायलटच व्हायचं आहे। लहानपणी पण तिच्या अंगात गुण असे होते की ती कागदाचे विमान उडवत राहायची, इतकी तिला त्या विमानाचं आकर्षण होतं आणि ते होतं। आणि नंतर तिने जेव्हा शिक्षण आपलं ग्रॅज्युएशन झालं ते आपल्या आईवडिलांना हट्ट करून सांगली मला पायलटच व्हायचं आहे। ते आईवडील म्हणून बा आपल्याला तो खर्च बाबा झेपणार नाही, ते मला ते काय माहीत नाही, मी ते पायलट होणार। तरी पण नाही, त्यांनी इंजिनिअरला तिला प्रवेश करून दिला नाही। पण तिचं काय तिकडे लक्ष लागत नव्हतं। ते इंजिनियर करायचं असेल तर मला पायलट करा, नाही तर मला शिकायचं नाही, माझं शिक्षण बस झालं। इतकी जिद्दी ती आहे आणि ह्या जिद्दीमुळे तिने आज खरोखरच आपल्याबरोबर आमचं संपूर्ण विलणकर कुटुंबियांचं सगळ्यांचं तिने नाव मोठं केलं आहे। रुजू होणार आहात तर किती दिवसात किती वर्षात तुम्ही हा प्रवास केलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणाकोणाचा सहभाग भेटलेला आहे? माझं नाव शिवानी नागवेकर आहे। मी माझा हा प्रवास 2019मध्ये स्टार्ट केला। आता 2024 म्हणजे जवळजवळ 5 वर्ष लागली मला। आणि आता मी इंडिगोमध्ये कामाला लागले आणि माझा बेस चेन्नई आहे। या पूर्ण प्रवासामध्ये मला माझ्या आईबाबांनी आणि माझ्या बाकीच्या रिलेटिव्सने खूप सपोर्ट केला आणि मी त्याच्याबद्दल खूप थँक। तुम्ही या लोकांना काय संदेश द्याल? तुमच्या मित्रपरिवाराला काय संदेश द्याल? मी सगळ्यांना हाच संदेश देईन की तुम्ही स्वप्न बघायचे कधीही थांबवू नका। तुम्ही जे ठरवलं आहे ते त्या गोष्टीसाठी आपलं 100% द्या आणि तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळेल। आणि असं कुठलंही प्रोफेशन नाही आहे ज्याच्यामध्ये फक्त मुलंच जाऊ शकतात किंवा फक्त मुली जाऊ शकतात। मला सुद्धा असं सांगितलं होतं की हा प्रोफेशन खूप मेल ओरिएंटेड आहे, पण तरीसुद्धा त्याच्यात मी सुद्धा सक्सेसफुल झाले कारण मी माझं 100% दिलं त्या ह्याच्यामध्ये। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।